बीड जिल्हा हा संत महंत आणि वारकऱ्यांची पावनभूमी म्हणून समजले जाते. आणि आज आपण त्याच धरते आहात बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर शहरातील शिक्षक कॉलनी या ठिकाणी चिंचपूर या गावचे सम्राट वारकरी संप्रदाय म्हणून ज्यांच्याकडे पाहिजे ते सन्माननीय श्रीमान रामदासजी महादेव लांबसाहेब यांनी स्वकर्तृत्वावर सीतेची नाहन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व पवित्र स्थान म्हणून समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील क्षेत्र धारूर सीताच्या नाहनीपासून हाकेच्या अंतरावर असणारे लांब सर राहतात. आणि त्यांना ईश्वराने असे काय बरं सांगितलं असेल की त्यांनी त्रिमूर्तीचं संगम असणाऱ्या या पावनभूमीमध्ये त्यांनी ओंकारेश्वर विठ्ठल रखुमाई हनुमान मंदिर तीन देवतांचे म्हणजे भव्य मंदिर उभा केलेलं असल्यामुळे या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा या देवदेवतांची केली जाणार असून त्याचा प्रारंभ गुरुवार दिनांक 2/4/2026 रोजी प्रारंभ होणार आहे. आणि या 7 दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये याची सांगता गुरुवार दिनांक 9/4/2026 रोजी होणार आहे. यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सह महंत नामवंत कीर्तनकारांचे दररोज 9 ते 11 या कालावधीमध्ये कीर्तन सेवा भाविकांना समर्पित करण्यासाठी ठेवलेले आहे. आणि आज आपण लाईव्ह देवरकरच्या माध्यमातून त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती सौभाग्यवती संगीताताई रामदासजी लांबसाहेब यांच्याबरोबर ताई काय सांगताय. हे म्हणजे वारकरी संप्रदायाला शोभेल असे आपण महान असा कार्यक्रम ठेवलेला असल्यामुळे ठेवलेला आहे. कारण इथून पुढचं आयुष्य आमचं अध्यात्माकडे वळण आमचं जाण्याची म्हणजे चालू आहे, सुरुवात आहे आमची. आणि इथून पुढं आम्ही आमचं आयुष्य पूर्ण अध्यात्माकडे हे करणार आहेत, आमचं जीवन सगळं समर्पण करणार आहे. बरं, रामदासजी लांबसाहेब यांची कर्मभूमी तथा जन्म ठिकाण चिंचपूर या गावासह नगरभोजन आणि किल्ले धारूर शहरासह पूर्ण नगरभोजन सांगत्याच्या दिवशी ठेवलेले असल्यामुळे भाविकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काय सांगू इच्छिता. हे कार्यक्रम ठेवलेला आहे, सगळ्यांसाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणून ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही अत्यावश्यक लाभ घ्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे. बरं, वारकरी संप्रदायाला शोभेल असे चांगले काम केलेले असलेले पावनभूमी आहे. ही राष्ट्रसंत म्हणजे संत महंतांची पावनभूमी बीड जिल्हा म्हणून ओळखली जाते. आणि आपण 3 देवतांचे सीताची नाहनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हाकेच्या अंतरावर शिक्षक कॉलनी येथे देवदादांचे भव्य मंदिर बांधलेले असल्यामुळे आपल्याला ही कल्पना का बरं सुचली. कारण रामदास महादेव लांब यांना ज्यावेळेस जॉबला लागले त्यावेळेस माझी भावना एवढी भोळी की माझ्या नवऱ्याला हे म्हणजे नोकरीचं इकडं म्हणजे लागावे ही माझी इच्छा होती. ती 6 महिन्यातच पूर्ण झाली. एवढी भक्ती झाली की पूर्ण संकटाला त्या आईनं मला साथ दिलेली आहे. एवढी माझी भोळी भाबुडी एवढी तिच्यावर श्रद्धा आहे, त्याच्यामुळे ती माझ्या संकट परत येईली आहे. ताई, आपल्या संसारातून सोन्याचा धूर निघतोय, परंतु आपल्याकडे गर्व अहंकारपणा नाहीये. आणि ज्या परमेश्वराच्या माध्यमातून आपल्याला गरुड झेप संसारामध्ये म्हणजे मिळाली, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे हा संकल्प आपला म्हणजे पूर्णत्वाच्या मार्गाने जात असून ह्या देवदेवतांच्या माध्यमातून चांगले उपक्रम हाती घेतलेला असल्यामुळे हा एक बीड जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील मोठा सप्ताह तथा देवदेवतांची प्राणप्रतिष्ठा धारूर शहरामध्ये पहिल्यांदाच होत आहे. कारण धारूर शहरामध्येच नव्हे तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये एक आगळा वेगळा आपण कार्यक्रम ठेवलेला असल्यामुळे या बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील तथा चिंचपूर नगरीतील येथील पूर्ण भावी भक्तांनी दिनांक 2/4/2026 प्रारंभ होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह शिक्षक कॉलनी धारूर सांगता समारंभ गुरुवार दिनांक 9/4/2026 रोजी सांगता शेवट होणार असल्यामुळे त्या दिवशी सप्ताहाचा शेवट हरिभक्त परमपूज्य आचार्य अमृत आश्रम स्वामी महाराज जोशीबाबा यांच्या अमृतवाणी काल्याच्या कीर्तनानं होणार आहे. कारण एक महान संत म्हणून ह्या भारत देशाच्या पटलावर त्यांच्याकडे पाहिली जाते आणि त्यांची भविष्यवाणी खरी ठरते. त्यांचा आशीर्वाद आपल्या घराण्याच्या पाठीमागे आहे. तरी या कार्यक्रमाला
या परिसरातील भाविकांनी पंचक्रोशीतील आवर्जून उपस्थित राहावे असे आपण आवाहन करताय का? खूपच एवढी इच्छा आहे की हे जे कार्य आहे आमच्या भावनेतून निर्माण होणं हे देवदेवता करताच आहे आणि सगळ्यासाठी, कारण हे भक्तासाठी, सर्व समान माणसासाठी, सगळ्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हे कार्य केलेलं आहे, दुसऱ्यासाठी हे कार्य केलेलं आहे. म्हणून सगळ्यांनी येऊन हे कार्य तुम्ही आशीर्वाद घेऊन हे सगळं कार्य तुम्ही घ्यावं ही आमची नम्रतेची विनंती आहे. सदरेल बीड जिल्ह्यातील धारूर शहरातील शिक्षक कॉलनी येथे अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले असल्यामुळे या कार्यक्रमाला महंत नामवंत महाराजांचे कीर्तन होणार असून अतिशय देखणा कार्यक्रम होणार आहे. तरी धारूर शहरासह पंचक्रोशीतील आणि चिंचपूर नगरीतील भाविक भक्तांनी आवर्जून उपस्थित राहून श्री या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाला उपस्थित राहावे असे सर्व भाविक भक्तांना आवाहन लांब परिवाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकोरेज, बीड.